आज आहे आमच्या प्रवासाचा डे 13 6 ऑक्टोबर 2025. काल रात्री आम्ही गयावरून रांचीकडे निघालो. ॲक्च्युली आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, पण जाता जाता आम्ही नांदेडला हॉल्ट घेणार आहोत. का सांगते ना पुढे पुढे. गया ते मुंबई अंतर साधारण 1775 किलोमीटर आहे. मुंबईला जायला एक एकदम सिंपल रूट आहे. गया, वाराणसी, रीवा MP मध्ये, जबलपूर, इंदोर, नाशिक आणि मग मुंबई. सिंपल. किंवा मग जबलपूरवरून सिवोनी मार्गे नागपूर आणि मग समृद्धी महामार्गाने गेलो तर तसंच परत. पण इतक्या सहज परत येऊन कसं चालेल? काहीतरी ड्रामा पाहिजे ना ट्रॅव्हलिंगमध्ये. म्हणून आम्ही रूट सिलेक्ट केला. गया, हजारीबाग, रामगड, तिथून रांची, मग सांबळपूर, रायपूर, नागपूर आणि मग तिथून नांदेड. हा रूट चांगला आहे आणि रस्ता खूप चांगला आहे असं इतर ट्रॅव्हल्सच्या बस ड्रायव्हर्सनी सांगितलं. पण ट्रिप आमची टोटली अनप्लॅन्ड असल्यामुळे आम्ही हा ऑप्शन घ्यायचं ठरवलं. आता वाटतं तितकं सगळं सरळ आणि सोपं झालं का? पाहूया आजच्या या व्लॉगमध्ये. आम्ही आता रांची क्रॉस केलं आहे. गयावरून निघाल्यापासून साधारणपणे 200 किलोमीटर ट्रॅव्हल केलं असेल. रात्री गाडी चालवत असताना थोडं टायर्ड वाटलं म्हणून एका टोलबूथवर सेफ जागा पाहून थोडी डुलकी काढली आणि आता ट्रॅव्हलिंगमधलं रोजचं रुटीन एक्सरसाइज करतो आहे. सतत बसून बसून अंग आंबतं. मग थोडं स्ट्रेचिंग केलं की फ्रेश वाटतं आणि त्यानंतर ब्रेकफास्ट मिळाला मग तर काय आनंदच आनंद. जाता जाता रांची गुमला रोडवर या रेस्टॉरंटवरती थांबलो. हे झारखंड आहे आणि इथलं हे स्वर्णलेखा ओपन किचन पूर्णपणे लेडीज चालवतात. इथे असे अनेक महिलांचे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत. बघून खूप छान वाटलं. इथे चहापाणी घेऊन आणि त्या महिलांचं कौतुक करून आम्ही पुढे निघालो. आणि मग कहाणी में ट्विस्ट आ गया. गुगल मातेने आमचा रस्ता चुकवला. सुरुवातीला रस्ता खूप छान आहे, हिल स्टेशनला आल्यासारखं वाटतंय, इकडे धुकं पण छान आहे, अशा सगळ्या गप्पा मारता मारता आमच्या लक्षात आलं की आपण रस्ता चुकलेलो आहोत आणि हा रस्ता जात होता एका जंगलामधून. हळूहळू नेटवर्कसुद्धा गेलं. सुदैवाने मॅप आधीच लावलेला असल्यामुळे तो चालू होता, पण बाकी गुगल बंद पडलं. आम्ही एक वळण घेतल्यावर अचानकपणे घनदाट झाडी संपून एकदम बॅरन अशा टेकड्या दिसायला लागल्या. शोलेमध्ये सांबा ज्या टेकडीवर बसून गन साफ करत होता बघा, तशा. आपण नक्की कुठे आहोत हे बघायला गुगल चालू नव्हता आणि साधारणपणे 3 तासांनंतर 150 किलोमीटर अंतरानंतर नेटवर्क आल्यावर आम्ही सर्च केलं तेव्हा लक्षात आलं आपण नक्षलाईट एरियामधून ट्रॅव्हल केलं आहे. आम्ही झारखंडच्या सिमडेगा गावामध्ये बाहेर पडलो आणि हा एरिया गव्हर्नमेंटने नक्षलाईट एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे. रस्ता एकदम सुंदर स्मूथ होता आणि मस्त एकदम सिनरीसुद्धा आसपास होती. पण तरी पण का कुणास ठाऊक ट्रॅव्हल करताना एक प्रकारची अशी थ्रिलिंग फिलिंग होती. आमच्या एवढ्या 3 तासाच्या प्रवासामध्ये एकही 4 व्हीलर गेली नव्हती. 2 व्हीलर्स होत्या पण 4 व्हीलर मात्र एकही गेली नव्हती. म्हणून आम्हाला सारखं वाटायचं आपण नक्की कुठे जातो आहोत, हा रस्ता अजून किती लांब असेल आणि कुठे उघडणार आहे. पण अखेरीस आम्ही व्यवस्थित सिमडेगाला बाहेर पडलो आणि त्यानंतर निसर्गाचं जे रूप दिसलं ते इतकं लोभस होतं म्हणून सांगू की आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि त्या दृश्याला अगदी मन भरून पाहून घेतलं. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यावर कन्स्ट्रक्शनचं काम चालू असलेलं दिसलं. आत्ता काही दिवसांपूर्वी जो तुफान पाऊस झाला त्या पावसामध्ये इथला रेल्वेचा ट्रॅक वाहून गेला. तिथे आता नवीन ट्रॅक टाकण्याचं काम चालू आहे. डायव्हर्जन घ्यायलाच लागणार वाटतं रंजन आपल्याला.
बाप रे बाप, हे असलं डायव्हर्जन घ्यायला लागणार की काय? आणि मग अचानक खराब रस्ता जाऊन 4 वे लेन आली. टोल रोड स्टार्ट झाला आणि आम्ही झारखंडमधून ओरिसामध्ये पोचलो आहोत असं आमच्या लक्षात आलं. इथून रुरकेला 30 किलोमीटर दूर होतं. दुपारच्या वेळात थोडेसे फ्रूट्स खरेदी करून आम्ही सांबळपूरच्या रस्त्याला लागलो. रुरकेला, सुंदरगड, सांबरपूर हा एरिया आयर्न ओर आणि लाईमस्टोनसाठी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे रस्त्यावरती ठिकठिकाणी असे काळ्या रंगाचे डिपॉझिट्स दिसत होते. पण त्याचबरोबर एलिफंट क्रॉसिंगचे बोटसुद्धा इथे लावलेले आहेत. म्हणजे आसपास खूप थिक जंगलसुद्धा आहे इथे. आणि मग रात्रीच्या गडद अंधारामध्ये शरद पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन झाले. 7 ऑक्टोबरची सकाळ उजाडली आणि कॉफी पिण्याची तल्लफ लागली. मग विचार केला, आज आपण आपलाच गॅस काढूया आणि घरून आणलेले कॉफीची सगळी सामग्री काढली, गॅस काढला आणि मस्तपैकी छान गरम गरम कॉफी आणि त्याच्याबरोबर काही बिस्किट्स खाल्ली. लॉंग ड्राईव्हमधला आमचा हा सर्वात आवडता पार्ट आहे. स्वतः बनवलेली कॉफी अँड सम बिस्किट्स. हलका फुलका ब्रेकफास्ट करून जेव्हा आम्ही परत रस्त्याला लागलो तेव्हा प्रवास करता करता रायपूर कधी मागे पडलं, भिलई कधी मागे पडलं, काही लक्षातसुद्धा आलं नाही. आणि मग आम्ही पोचलो संध्याकाळच्या सुमारास नागपूरच्या जवळ. आता इथून आम्हाला समृद्धी महामार्ग घ्यायचा आहे. जेव्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली तेव्हा समृद्धी महामार्गाच्या मुंबईच्या एंट्रीपासून आम्ही सुरुवात केली होती. पण आम्हाला चिखलदऱ्याला जायचं होतं म्हणून आम्ही करंजाचा एक्झिट घेतला. त्यामुळे आमचा समृद्धी महामार्ग पूर्ण फिरून झाला नाही. म्हणून यावेळीस आम्ही ठरवलं की परत जाताना काहीही झालं, कितीही वाकडा रस्ता करावा लागला तरी पण नागपूरच्या स्टार्टिंग पॉईंटपासूनच आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची. अँड नाव वी आर हिअर, स्टार्टिंग पॉईंट ऑफ समृद्धी महामार्ग फ्रॉम नागपूर साईड. नांदेडसाठी आम्ही वर्ध्याचं एक्झिट घेतलं आणि मग असंच मजल दरमजल करत वर्धा, यवतमाळ, महागाव असा प्रवास करत 8 तारखेला आम्ही नांदेडला पोचलो. साधारण 1400 किलोमीटर इतका मोठा पल्ला होता आणि आम्ही प्रॅक्टिकली 3 रात्री ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. 3ही रात्री आम्ही पेट्रोल पंपवरती आराम केला. गयावरून 5 तारखेच्या संध्याकाळी निघालो आणि बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड असे 4 स्टेट्स ओलांडून महाराष्ट्राच्या नांदेडला 8 तारखेच्या सकाळी 9 वाजता पोचलो. इथे पोचल्यावर हॉटेलमध्ये रूम बुक करून अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलो. नांदेडमध्ये काय पाहणार आहोत सांगते ना. नांदेडला शीख धर्माचा प्रसिद्ध श्री हुजूर साहिब हा गुरुद्वारा आहे. हा गुरुद्वारा शीखांच्या 5 उच्च पदांपैकी एक आहे. येथेच शीखांचे 10वे धर्मगुरू श्री गोविंद सिंगजी यांनी शेवटचा श्वास घेतला. नांदेडचा हा गुरुद्वारा शीखांसाठी अमृतसरच्या गोल्डन टेम्पलच्या खालोखाल पवित्र ठिकाण आहे. विविध धर्माचे लोक इथे दर्शनासाठी येतात. इथे दर्शनासाठी येण्याचे रंजनच्या खूप दिवसांपासून मनामध्ये होते. खूप दिवसांपासून तो ठरवत होता. आज तो योग जुळून आला. गुरुद्वाऱ्यामध्ये आम्ही दर्शन घेतलं. रंजनने अरदास केली आणि मग बराच वेळ आम्ही तिथे निवांत बसून राहिलो आणि त्यानंतर मन भरल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. आता वेळ होती पोटपूजेची, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. जवळच असलेल्या छोट्याशा स्टॉलवरती पराठ्यांचा यथेच्छ स्वाद घेऊन आम्ही रूमवर परतलो.
मॉर्निंग, डे 16, गुरुवार, तारीख 9 ऑक्टोबर 2025. आज आम्ही सकाळी लवकर उठलो. रंजन तर अगदी सकाळी लवकर 5:30 वाजताच उठला. मग त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ मी उठले, कारण आज आहे आमचा घरी जायचा दिवस. सारं काही आवरून रूममध्ये कॉफी बनवली आणि सोबत घेऊन आलेला ब्रेड आणि जाम खाल्ला आणि आम्ही 7:15च्या सुमारासच रूम सोडली आणि रस्त्याला लागलो. आम्ही आता परत जाताना समृद्धी महामार्गानेच परत येणार आहोत आणि यासाठी आम्ही घेणार आहोत मालेगावचा इंटरचेंज. नांदेड ते मालेगाव हे अंतर साधारणपणे 161 किलोमीटर आहे आणि हा आहे NH 161. सगळे हायवे आहेत ना NH, ते सगळे चांगले आहेत, पण आतमधले रस्ते मात्र एकदम खराब आहेत. हायवेज एकदम पाण्यासारखे स्मूथ आहेत, पण आतमधले गावांमधले रस्ते इतके खडबडीत आहेत, बापरे. आणि हे ऑल ओव्हर इंडिया, नॉट ओनली इन महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया. आम्ही आता एवढं फिरलोय, आम्ही जवळजवळ 7 स्टेट फिरलोय आता. 7च्या 7 स्टेटमध्ये तीच अवस्था आहे. हायवेज चांगले आहेत आणि आतमधले रोड मात्र तळपदरी. मग काय. आपण नागपूर मुंबई एक्सप्रेस वेला लागलो. हा मालेगाव इंटरचेंज आहे. सगळे अप्रोच रोड त्यांनी छान दिलेत ना एकदम असे. एकदम टर्न अराउंड करून एकदम गोल करून मॅपवरती बघताना आणखी मजा येते. अशा नॉट्स बांधल्यासारखे. गिफ्ट रॅपचे जसे नॉट्स असतात ना तसे आहेत. आपलं टोल बूथ पुढेच आहे. मुंबई सुंदर इंटरचेंज दिलेलं आहे. असा इकडनं गोल 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 फिरून जाणार. मालेगाव इंटरचेंज नंतर, म्हणजे मालेगाव इंटरचेंज हा 10वा इंटरचेंज येतात. आणि आता आपले वाजलेले आहेत 11:10. मुंबई 527 किलोमीटर्स. बघूयात आगे आगे क्या होता है, वो देखते हैं. रोडच आहेत. गाडी पण आहे, वाईट गाडी येते ना कधी. अरे हे वॉकिंग पाथ येतं वरून ना, हे शेड घातली आणि पुढे जाऊन मंदिर आहे. त्या मंदिरावर जाण्यासाठी म्हणून तो वॉकवे आहे. इथे आपल्याकडे हेडवे 200 मीटरचं आहे. हां, हे हेडवे 200 मीटर आहे ना. हे आपल्या समृद्धी महामार्गावरती 200 आहे. तेच आपण आता गेलो पूर्वांचल एक्सप्रेसला. हे पूर्वांचल एक्सप्रेस वे, तर तिकडे 70 होतं फक्त. बघितलं, 70मध्ये काय होतं, तुमचा जर स्पीड 120 असेल तर 70 मीटर हे खूप कमी आहे विजिबिलिटीला. आणि पूर्वांचल साईडला थंडीच्या दिवसामध्ये एवढा फॉग असतो ना की यू कॅनॉट सी द व्हेकल. जरी तुम्ही लाईट लावली, रेझर्ट लावली ना, तरी पण एवढा दाट फॉग असतो ना, त्यामुळे थोडेसे ॲक्सिडेंट्स ना ते जास्त होतात. आपण व्हिडिओज बघतो, भरपूर व्हिडिओज बघतो यूट्यूबवरती की एकामागोमाग एक गाड्या नुसतं डॅश होत असतात. एकावर एक चढतात, लिटरली चढतात, पण माणसं गाड्या टाकून पळतात, एवढं होतं ते बिकॉज ऑफ दॅट ॲक्च्युली. पण 70 मला कमी वाटतं, पण काय दरम्यान अभ्यास केला असेल त्याच्यावरती म्हणून त्यांनी 70 दिलं असेल. पण माझ्या मते जास्त असायला पाहिजे. 200 बरोबर आहे, 200 एकदम बरोबर. आता आपण मुंबईच्या जवळ पोचायला लागलो. मुंबई 200 किलोमीटर फक्त.
घरी पोचायचे वेध सुद्धा लागले आहेत. आम्ही आज माणसाला भेटणार. घरी जायची ओढ ही कितीही म्हटलं तरी असतेच. घरात असलं की बाहेर फिरायला जायची ओढ असते आणि बाहेर असलं की मग घरी यायची ओढ असते. पण एक जर्नी एंड केल्याशिवाय दुसरा कधी आपण सुरू करू शकत नाही. त्याच्यामुळे जर्नी आपल्याला एंड करावाच लागतो. फॉर द न्यू जर्नी. प्रवासाच्या आता आपण शेवटच्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहोत. मुंबई फक्त 150 किलोमीटर दूर आहे इथून आणि किती सुंदर सूर्यास्त होतोय. या अनप्लॅन ट्रिपची शेवटची संध्याकाळ. सुंदर टेकलाय तिथे सूर्यास्त. वेलकम टू मुंबई. 9:09 आणि आज 9 तारीख आहे आणि 16 दिवस आउट ऑफ मुंबई होतो. खूप बरं वाटतंय मुंबईला येऊन. खूप बरं वाटतं. कुठेही गेलं तरी घरी येण्याचा आनंदच वेगळा. अफलातून ट्रिप झालेली आहे. द ट्रिप एंड्स हिअर. टोटल 16 दिवस, 5,500 किलोमीटर्स, 7 स्टेट्स आणि ब्युटिफुल ड्रायव्हिंग, ब्युटिफुल कार, नो डाऊट. नॉन स्टॉप, नो वेअर फेल. एवढं की पंक्चरही नाही झाली गाडी. म्हणजे रिअली ब्युटिफुल व्हेकल. वेल मेंटेन. वेल मेंटेन तर आहेच, नो डाऊट. ओके. अनप्लॅन ट्रिप्स ही एक ट्रिप आपली एंड झालेली आहे. नाव विल मीट ऑन द नेक्स्ट ट्रिप व्हेरी सून. Yes, let's meet in another unplanned trip very soon. Bye. बाय.